प्रश्न पहिला, रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे स्वामी विवेकानंद. पुढील प्रश्न, आर्य समाजाची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती. पुढील प्रश्न, प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे आत्माराम पांडुरंग. पुढील प्रश्न, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले. पुढील प्रश्न, दिग्दर्शन हे मासिक कोणी सुरू केले? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर. पुढील प्रश्न, इंदुप्रकाश हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे न्यायमूर्ती रानडे. पुढील प्रश्न, मानव धर्म सभेची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे दादोबा पांडुरंग. पुढील प्रश्न, निष्काम कर्ममठची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे महर्षी धोंडो केशव कर्वे. पुढील प्रश्न, केसरी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे लोकमान्य टिळक. पुढील प्रश्न, आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पंडिता रमाबाई. पुढील प्रश्न, हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे महात्मा गांधी. पुढील प्रश्न, भारत सेवक समाजची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे गोपाळकृष्ण गोखले. पुढील प्रश्न, गीताई हा ग्रंथ कोणी लिहिला? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे विनोबा भावे. पुढील प्रश्न, सेवा सदनची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पंडिता रमाबाई. पुढील प्रश्न, एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स हा ग्रंथ कोणी लिहिला? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे न्यायमूर्ती रानडे. पुढील प्रश्न, परमहंस सभेची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे दादोबा पांडुरंग. पुढील प्रश्न, एकूण शतपत्रांची संख्या किती होती? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 108. पुढील प्रश्न, सुबोध रत्नाकर हा ग्रंथ कोणी लिहिला? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सावित्रीबाई फुले. पुढील प्रश्न, ग्रामगीता कोणी लिहिली? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. पुढील प्रश्न, शतपत्रे कोणी लिहिली? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख म्हणजेच लोकहितवादी. पुढील प्रश्न, सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ग वा जोशी. पुढील प्रश्न, दी प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहिला? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका. थँक्यू.